हो नाही म्हणता म्हणता शेवटी कन्फर्म झालं. शुभमन गिल भारताच्या टेस्ट टीमचा नवा कॅप्टन असणार. 24 मेला इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली. पुढच्या महिन्यात भारत इंग्लंडमध्ये 5 मॅचेसची टेस्ट सिरीज खेळणार आहे. या सिरीजपासून शुभमन गिल टीम इंडियाचा कॅप्टन असेल तर ऋषभ पंतकडे व्हाईस कॅप्टन्सी देण्यात आली आहे. नुकतीच भारताचा कॅप्टन रोहित शर्मानं टेस्टमधून रिटायरमेंट जाहीर केली. त्यापाठोपाठ विराट कोहलीही रिटायर झाला. त्यामुळे इंडियन टीममध्ये लीडरशिप रोलमध्ये कोण येणार हा प्रश्न चर्चेत होता, ज्याचं उत्तर मिळालं शुभमन गिल. टीम मॅनेजमेंटनं कॅप्टन्सीची जबाबदारी शुभमन गिल सारख्या यंगस्टरकडे देत त्याच्यावर मोठा विश्वास दाखवला. कारण भारताच्या कॅप्टन्सीसाठी अनेक दावेदार होते. जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं. आपण कॅप्टन्सीसाठी इच्छुक असल्याचं त्यानं स्वतः बोलूनही दाखवलं होतं. एक्सपिरियन्सचा विचार केला तर राहुल सुद्धा दावेदार होता. ऋषभ पंतची केसही स्ट्रॉंग होती. पण सगळ्या दावेदारांना आणि खास करून जसप्रीत बुमराहला मागे टाकून कॅप्टन्सीची माळ शुभमन गिलच्या गळ्यात पडली. त्यामुळे एकच प्रश्न उभा राहतोय, गिलच का? गिलला टेस्ट टीमचा कॅप्टन करून बीसीसीआयचा डाव बसला की हुकला? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. आधी बघू बीसीसीआयनं डाव कसा बसवला. शुभमन गिल भारताचा नवा टेस्ट कॅप्टन बनण्याचं पहिलं कारण म्हणजे लॉंग टर्म ऑप्शन. भारत विरुद्ध इंग्लंड सिरीजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या सायकलला सुरुवात होणार आहे. पण या सायकलसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे एक्सपिरियन्स्ड प्लेयर्स टीम इंडियाचा भाग नसतील. भारताची टेस्ट टीम सध्या तुलनेनं बरीच यंग आहे. टीममध्ये फक्त राहुल, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे 3च एक्सपिरियन्स्ड प्लेयर्स आहेत. बाकी सगळे प्लेयर्स यंग. या यंग प्लेयर्सला पुढे घेऊन जाण्यासाठी कॅप्टनही यंग असावा अशी बीसीसीआयची भूमिका होती. त्यामुळे कॅप्टन्सीसाठी शुभमन गिलची निवड करण्यात आली आहे. गिल सध्या फक्त 25 वर्षांचा आहे. पण एवढ्या कमी वयातही तो भारताचा ऑल फॉर्मॅट प्लेअर बनलाय. 2020 मध्ये टेस्ट डेब्यू करणाऱ्या गिलनं आत्तापर्यंत 32 टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत. म्हणजेच तो या फॉर्मॅटमध्ये अगदीच नवखाही नाहीये. त्यामुळे नव्या टेस्ट सायकलमध्ये पूर्णवेळ कॅप्टन्सी करेल असा लॉंग टर्म ऑप्शन बीसीसीआयनं अगदी परफेक्टली निवडला आहे. नुकतीच कोहली आणि रोहितनं रिटायरमेंट घेतली. त्यापूर्वी अश्विन रिटायर झाला. पुजारा आणि रहाणेसारखे प्लेयर्सही टीम इंडियाच्या बाहेर आहेत. त्यातच भारताला गौतम गंभीरच्या रूपात नवा कोच मिळाला आहे. त्यामुळे भारतीय टीम सध्या ट्रान्झिशनच्या फेजमधून जाते. ऑस्ट्रेलियातल्या पराभवानंतर टीममध्ये थोडी अनस्टेबिलिटी असल्याची चर्चा झाली. त्यामुळे भविष्याचा विचार करत भारतीय टीमला स्टेबल करण्यासाठी शुभमन गिल सारखा लॉंग टर्म ऑप्शन टीम इंडियासाठी बेस्ट ठरतो. त्यातच यंग कॅप्टनला कॅप्टन्सी दिली की त्याच्या परफॉर्मन्समध्येही प्रचंड सुधारणा होते, हे यापूर्वी दिसून आलंय. धोनीनं अचानक रिटायरमेंट घेतल्यानंतर विराट कोहली 2014 मध्ये भारताचा टेस्ट कॅप्टन बनला. त्यावेळी तो फक्त 26 वर्षांचा होता. कोहलीचा 2014चा इंग्लंड दौरा प्रचंड खराब गेला होता. अनेकांनी कोहली टेस्ट प्लेअर नाही असंही म्हणायला सुरुवात केली होती. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहलीला भारताची कॅप्टन्सी मिळाली आणि तेव्हापासून त्यानं धुव्वा करायला सुरुवात केली. कोहली फक्त भारी कॅप्टन म्हणून पुढे आला नाही, तर त्यांना आपण बॅटर म्हणून किती भारी आहोत हे जवळपास प्रत्येक सिरीजमध्ये सिद्ध केलं. आता तशीच अपेक्षा शुभमन गिलकडून सुद्धा बीसीसीआयला असणार आहे. कोहली रोहित नसताना रनची गॅप भरून काढणं गरजेचं आहे आणि गिलचा खेळ लीडरशिपमध्ये बहरला तर त्याचा थेट फायदा टीम इंडियालाच होणार आहे. शुभमन गिल भारताचा टेस्ट कॅप्टन बनण्याचं आणखी एक कारण म्हणजे कॅप्टन्सीसाठी क्लिअर कट चॉईस असा कोणताच प्लेअर नव्हता. भारताच्या कॅप्टन्सीसाठी दावेदार तर अनेक होते, पण सगळ्याच क्रायटेरियात बसणारा एकच प्लेअर होता, तो म्हणजे शुभमन गिल. जसप्रीत बुमराह हा नॅचरल दावेदार होता, कारण रोहित शर्मा कॅप्टन असताना बुमराह व्हाईस कॅप्टन होता. पण इथं बुमराहचा इंजुरी रेकॉर्ड त्याच्या कॅप्टन्सीच्या आड आला. बुमराहची ॲक्शन, त्याच्यावर असणारा वर्कलोड आणि नुकत्याच झालेल्या इंजुरीज यामुळे त्याच्यावर कॅप्टन्सीचं प्रेशर येण्याची शक्यता कमीच होती. इंजुरीमुळे बुमराह बॉर्डर गावस्कर सिरीजच्या शेवटच्या टेस्टमधून बाहेर पडला होता. सोबतच चॅम्पियन्स ट्रॉफीही खेळू शकला नव्हता. त्यात बुमराह इंग्लंड विरुद्धच्या 5ही टेस्ट मॅचेससाठी उपलब्ध नसेल असंही सांगण्यात आलंय. साहजिकच इंजुरीची भीती आणि वर्कलोड यामुळे बुमराह कॅप्टन्सीच्या रेसमधून मागे पडला. बुमराह सोबतच ऋषभ पंत हा सुद्धा कॅप्टन्सीसाठीचा दावेदार होता. त्याचा टेस्ट क्रिकेटमधला रेकॉर्ड चांगला आहे, पण पंतनं कॅप्टन म्हणून स्वतःला प्रूव्ह केलेलं नाही. पंत बरेच सीझन IPL मध्ये कॅप्टन्सी करतोय. तो आधी दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन होता, सध्या लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन आहे. पण त्याच्या नेतृत्वात या दोन्ही टीम्सचा परफॉर्मन्स लक्षात राहील असा झालेला नाही. दुसरीकडे शुभमन गिलनं गुजरात टायटन्सचा कॅप्टन म्हणून या सीझनमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वात टीम ऑलरेडी प्लेऑफसाठी क्वालिफाय झालेली आहे. कॅप्टन असताना गिलची बॅटिंगही कडक आहे, म्हणजेच त्याच्यावर कॅप्टन्सीचं फारसं प्रेशर नाही हे दिसून येतंय. साहजिकच
पेक्षा गिलची दावेदारी स्ट्रॉंग झाली. कॅप्टन्सीसाठी के.एल. राहुलच्या नावाची चर्चा होती. गेल्या काही वर्षात टेस्टमध्ये त्यानं आपला जुना फॉर्म परत मिळवला आहे. पण राहुल गिलप्रमाणे यंग नाही. तो आता 33 वर्षांचा झालाय. तो आणखी किती वर्ष टेस्ट क्रिकेट खेळू शकतो हा मुद्दा महत्त्वाचा आहे. सेम सिच्युएशन रवींद्र जडेजाची होती. आर अश्विननं रोहित नंतर जडेजा कॅप्टन बनावा असं म्हणलं होतं. पण जडेजाही 36 वर्षांचा आहे. तो आता त्याच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करता या दोघांच्या ऐवजी शुभमन गिलच कॅप्टन्सीसाठी बेस्ट ऑप्शन होता जो निवडत बीसीसीआयनं डाव बसवला. आता शुभमन गिल भारताचा टेस्ट कॅप्टन झाला असला तरी बीसीसीआयचा डाव हुकला का असा प्रश्नही विचारला जातोय. याचीही काही कारणं आहेत. गिलबद्दल एक गोष्ट कायम बोलली जाते की गिल ॲग्रेसिव्ह कॅप्टन नाही. विराट कोहली जेव्हा भारताचा कॅप्टन होता तेव्हा तो त्याच्या ॲग्रेशनसाठी ओळखला जायचा. कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये भारतानं ॲग्रेसिव्ह ब्रँड ऑफ क्रिकेट खेळलं होतं. याचा फायदाही भारताला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि साऊथ आफ्रिकेत झाला होता. पण गिल कोहलीप्रमाणे ॲग्रेसिव्ह नाही आणि रोहित शर्माप्रमाणे एक्सप्रेसिव्ह सुद्धा नाही. तसंच त्याला रेड बॉल क्रिकेटमध्ये कॅप्टन्सीचा फारसा अनुभव सुद्धा नाही. त्यामुळे गिल संयमी कॅप्टन्सी करत स्वतःच्या क्षमता बॅक करणार की 4 पेस बॉलर्स घेऊन इंग्लंडला भिडणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. शुभमन गिलचा सेना कंट्रीजमधला रेकॉर्डही डाव हुकला का या चर्चांचं कारण आहे. गिलनं साऊथ आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये आत्तापर्यंत 10 टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत, ज्यामध्ये त्यानं फक्त 26.7च्या ॲव्हरेजनं 481 रन्स केलेत. या दरम्यान तो फक्त 2 वेळा 50 रन्सच्या पलीकडचा आकडा गाठू शकलाय. त्यातही ज्या इंग्लंडमध्ये तो पहिल्यांदा टीम लीड करणार आहे तिथं त्याचा ॲव्हरेज फक्त 14.7 इतकंच आहे 6 इनिंग्स खेळल्यानंतर. त्यामुळं भारताच्या कॅप्टनशिपसाठी हा रेकॉर्ड पुरेसा आहे का असा प्रश्नही विचारला जातोय. गिलनं मोठ्या मॅचेसमध्येही मॅच विनिंग इनिंग्स खेळलेल्या नाहीत. 2023च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये गिल फक्त 4 रन्स करून आऊट झाला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये तो 8 रन्स काढून आऊट झाला. तर इंग्लंडमध्येच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल्समध्येही त्यानं 28 आणि 8, 13 आणि 18 असे स्कोर केले आहेत. त्यामुळं कॅप्टन्सीचं प्रेशर, इंग्लंडमध्ये खेळायचं प्रेशर यात गिल चुकला तर बीसीसीआयचा डाव हुकण्याची चर्चा जास्त आहे. रोहित नंतर कॅप्टन्सीसाठी बेस्ट चॉईस बुमराच आहे असा सूर सगळीकडे होता. कित्येक माजी क्रिकेटर्सनं सुद्धा हीच भूमिका मांडलेली, कारण बुमरानं ऑस्ट्रेलियात कॅप्टन म्हणून स्वतःला सिद्ध केलं होतं. पण गौतम गंभीर, अजित आगरकर आणि बीसीसीआय शुभमन गिलच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले. गिलला कोहली आणि रोहितची लिगसी पुढे चालवायची आहे. त्यामुळे जबाबदारी मोठी आहे आणि प्रेशरही. तुम्हाला काय वाटतं? भारताच्या कॅप्टन्सीसाठी शुभमन गिल योग्य चॉईस आहे का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि क्रिकेटबद्दलचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.